वळूया दिवसभरातील महत्त्वाच्या दुसऱ्या बातमीकडे। महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक बाबतीमध्ये सध्या ओढाताण दिसून येते आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं। त्यांनी कबूल केलंय की राज्याची आर्थिक पातळीवरती ओढाताण सुरू असून परिस्थितीला लवकरात लवकर सुधारण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील आहे। अजित पवारांनी सांगितलं की महसूल वाढवण्यासाठी आठवड्यातून एका दिवसाला उत्पादन शुल्क, महसूल आणि सहकार विभागांच्या बैठका नियमितपणे घेण्यात येणार आहेत। बरं, या बैठकींमध्ये प्रत्येक खात्याला ठराविक टार्गेट देऊन त्याप्रमाणे महसूल वाढवण्याचं काम करता येईल असं त्यांनी म्हटलंय। तसंच आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक उपाययोजना हातात घेतल्या जात आहेत। सरकारला महसूल वाढवण्याचे आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचे स्पष्ट ध्येय आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने ठोस कामगिरी करावी ही अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केलेली आहे। राज्यामध्ये सध्या एका बाजूला अधिवेशनाची सुरुवात झालेली असली तरी देखील नव्या आलेल्या सरकारच्या समोरची आव्हानं देखील कमी होत नसल्याचं दिसतंय। निवडणुकांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकारच्या योजनांचा फार्स आणण्यात आलेला होता। त्या योजना अजूनही सुरू आहेत। एका बाजूला योजनांसाठी पैसे कुठून आणणार असा थेट सवाल हा विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जातोय। मात्र विरोधी पक्षांच्या या प्रश्नांची उत्तरं न देता थेटपणे ज्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री स्वतः चिंता व्यक्त करतात, जी ओढाताण राज्याची सध्या आर्थिक परिस्थितीमध्ये होतीये यावरती भाष्य करतात, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही बाब खरोखर अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यानंतर मात्र या संदर्भातली उपाययोजना करण्याचा निर्णय देखील अजित पवारांनी घेतला। राज्य सरकारच्या आर्थिक पातळीवर बोलत असताना फडणवीसांपाठोपाठ अर्थमंत्री अजित पवारांनी देखील या आर्थिक ताणाविषयी आपली कबुली दिलेली आहे। लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं अनेकविध प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून अतिशय महत्त्वाचं की महसूल विभाग आणि महसूल विभागाकडून दर आठवड्याला घेतली जाणारी बैठक, त्यानंतर प्रत्येक खात्याला आपलं स्वतःचं एक टार्गेट दिलं जाईल आणि टार्गेट दिल्यानंतर मात्र आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण योग्य रीतीने पार पाडू अशा प्रकारचा विश्वास देखील अर्थमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवला। राज्य सरकारच्या आर्थिक पातळीवरती सुरू असलेली ओढाताण ही खरोखर राज्यासाठी चिंतेची बाब आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यांनी दोघांनी देखील चिंता व्यक्त करत असताना यावरती लवकरच उपाययोजना करून आर्थिक स्थिती पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा चंग बांधल्याचं आज या दोन्ही प्रतिक्रियांवरून पाहायला मिळालं। तर ही आर्थिक पातळी जी आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या करण्यासाठी, ओढाताणीतून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी काय केलं जाणार, या उपाययोजना नेमक्या खरोखर किती योग्य आहेत या संदर्भातली आपल्याला चर्चा तर करायचीच आहे। मात्र सध्या राज्याच्या तिजोरीवरती ताण किती आहे हे देखील महत्त्वाचं आहे। तर राज्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या आर्थिक तिजोरीवरती असलेला परिणाम, त्यामुळे काय नेमकं होतंय, राज्यावरती ताण येण्याची नेमकी कारणं काय हे जाणून घेण्यासाठी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहे। अजित अभ्यंकर सर, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मुख्यमंत्र्यांनी कबूल करून झालेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील म्हणजेच आपल्या अर्थमंत्र्यांनी देखील एक गोष्ट कबूल केलेली आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती त्यामध्ये ताणाताण सुरू असल्याचं मान्य केलं जात आहे। मात्र यामागची मुख्य कारणं तुम्हाला काय वाटतात? किती आर्थिक बोजा महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवरती या क्षणाला आहे आणि यावरती उपाययोजना काढण्यासाठी जसं महसूल विभागाचं एक उदाहरण देण्यात आलं की महसूल विभागाच्या प्रत्येक विभागाची एक एक बैठक घेतली जाणार, त्या बैठकीदरम्यान त्यांना टार्गेट्स दिले जाणार, त्यामुळे तरी तिजोरीवरचा ताण कमी होईल का, तिजोरीमध्ये आवक वाढेल का, काय वाटतंय अजित सर? बघा, हा जो काय तिजोरीवरचा ताण आहे हा कुठच्या तरी बाह्य कारणाने निर्माण झालेला नाहीये बरं, किंवा अपघाती कारणाने निर्माण झालेला नाहीये। हा ताण ज्या कारणामुळे निर्माण झालेला आहे ते मुख्य कारण यांनी कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही नियोजनाशिवाय, ते लाडकी बहीण असेल किंवा तत्सम तशा स्वरूपाच्या ज्या काही तथाकथित योजना या नावाने निवडणुकीच्या योजना जाहीर केल्या त्याचा ताण आहे। आणि मी तुम्हाला आता इथं जर एक टेबल जर शेअर करता आलं स्क्रीनवरती तर मला आवडेल। मला माहित नाही वेदर यू कॅन डू इट, पण माझ्या तुम्ही समोर दाखवू शकता, आम्ही ते झूम करून दाखवूयात आपल्या प्रेक्षकांपर्यंत, जे ठीक तुम्ही आहे, ठीक दाखवण्याचा आहे, प्रयत्न करताय अजित सर। ओके ओके, मी आता एक शेअर करतो, इथं स्क्रीन शेअर करतो मी माझा आता आणि एक अर्धा सेकंद द्या मला, हो, ते मी व्यवस्थित स्क्रीन शेअर करतो तुम्हाला। आणि एक मिनिट फक्त, हा
तर मला निश्चित वाटतं आम्ही तुम्हाला पाहू आता माझा शकतोय, आता तुम्ही दाखवू स्क्रीन शकताय. दिसतोय आता. हा. हो हो. आता मी इथं हा पूर्ण आता मोठा केलेला आहे स्क्रीन इथं. हम्म, हम्म. आता इथं तुम्हाला हे जी मी आता वेबसाईट दाखवतोय ही हा. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. बरं. त्याला BEMS म्हणजे बजेट एस्टिमेशन अलोकेशन अँड मॉनिटरिंग ऑफ एक्सपेंडिचर याच्याबद्दलची गव्हर्नमेंटची ऑफिशियल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचं एक पेज मी ओपन केलेलं आहे. हा हा. वरती तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in हो. यांच्यावरचं ते बीम्स नावाचा एक मेनू असतो त्याच्यातला आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर माझा एरो इथं तुम्हाला दिसत असेल. हो. हा एरो जिथं दिसतोय 25-26 हे आर्थिक वर्ष आहे. एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत खर्च किती झाला हम्म, हम्म, हम्म. प्रत्यक्ष याचे आकडे आहेत. बरोबर. हे डिपार्टमेंटची नाव आहेत. इथं बजेटेड किती आहे ते आहेत, रिलीज किती आहेत हे आहे, त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे बजेटचं रिलीजची, ऍक्च्युअली रिसिव्ड त्या डिपार्टमेंटला किती झालेलं आहे, ऍक्च्युअली खर्च किती झालेला आहे आणि ट्रेजरी मधनं किती गेलेले आहेत. हम्म, हम्म, हम्म. या सगळ्याची आकडेवारी आहे. प्रत्येक मी टर्म एक्सप्लेन करत आता जास्त वेळ घेणार नाही आपला. हम्म, हम्म. आणि सगळ्यात शेवटी पर्सेंटेज ऑफ ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन ट्रेजरी अगेन्स्ट द बजेटेड अमाऊंट हे शेवटचा कॉलम इथं तुम्हाला हा दिसतोय. बरोबर. आता आपण इथं बघूया सगळ्यात शेवटची टोटल बघूया आपण इथे याची. म्हणजे साधारणपणे एक 28-29 डिपार्टमेंटची ही सगळी टोटल आहे. 8,36,740 कोटी वरचे पॉईंट सोडून द्या, एवढं आपलं एक्सपेंडिचरचं बजेट आहे या वर्षाचं 25-26चं. त्यातलं रिलीज केलेलं आहे सरकारने 3,87,558 म्हणजे 50% कमी. हम्म, हम्म, आता बजेटचे फक्त आता 3 महिने शिल्लक राहिलेले आहेत. हम्म. डिसेंबर महिना संपल्यात जमा आहे, म्हणजे आता थोडे दिवसात संपल्यात किंवा निम्मा अधिक संपलेला आहे. आता याच्यातून हा जे पर्सेंटेज आहे म्हणजे बजेटेड अँड रिलीज्ड त्याचं 46% पर्सेंटेज आहे. हो. त्याच्यानंतर त्यातलं रिसिव्ड जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा अजून ते कमी आहे. बीम्स एक्सपेंडिचर म्हणजे त्यांच्या मॉनिटरिंगच्या पद्धतीनं त्यांनी काय ऑडिटेड ते सोडून द्या ती कॅटेगरी. बर. आणि प्रत्यक्ष जे रिलीज झालेले आहेत म्हणजे ट्रेजरी मधनं ते आहेत 3,02,027 कोटी. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे 8,36,000 पैकी 3,02,000 फक्त ही जी आकडा दिसतोय हा हे पर्सेंटेज 36% येतं. बर. म्हणजे आज आपण साधारण 2/3 कालावधी हा पूर्ण केलेला आहे हम्म. आपल्या आर्थिक वर्षाचा, आणि त्याच्यामधला फक्त 1/3 खर्च हा हे करू शकलेले आहेत. हम्म. आता 1/3 का खर्च करू शकलेले आहेत, त्यातले रिलीज सुद्धा किती केले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला आकडा सांगितला. म्हणजे फक्त खर्च केले म्हणजे त्या डिपार्टमेंटने केले नाही तेवढाच फक्त मुद्दा नाहीये, हा हा. हे वरनं रिलीज सुद्धा करू शकलेले नाहीये. तर रिलीज केल्याचं जरी पर्सेंटेज काढलं तरी ते सुद्धा 50% पेक्षा कमीच आहे. हम्म. म्हणजे याचा अर्थ असा की सरकारने जो काय बजेटेड एक्सपेंडिचर दाखवलेला आहे हम्म. तो बोगस आहे, तो खरा नाही. त्यांचे उत्पन्नाची साधनं जेवढी आहेत त्याच्यापेक्षा फुगून, बोगस म्हणजे फुगून दाखवलेला आहे आणि एक प्रकारचे आभास निर्माण केलेला आहे की आम्ही एवढा खर्च करणार आहोत. आणि मग जो काय मत ऐन मत हे आतापर्यंत का खर्च करत नाहीत याचं कारण एक तर त्यांच्याकडे नाहीत. बर. मग आता हे वाटेल तशी कर्ज उभी करणार, वाटेल त्या रेटनी त्यांना ते उद्या मार्केट लोन सुद्धा घ्यावी लागते, मार्केट बॉरोइंग सुद्धा करावं लागेल, म्हणजे ते हायर इंटरेस्ट रेटने करावं लागेल. म्हणजे उद्या त्याची इंटरेस्ट लायबिलिटी राज्यावरची प्रचंड वाढणार आहे. साहजिक आहे. हा. आणि आता अजित तुम्ही सर, जर हा मला एक मूळ प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. आता सर्वसामान्य हा. प्रेक्षकांच्याही मनामध्ये हा प्रश्न आला असेल. BEMSच्या वेबसाईटवरती तुम्ही सगळा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हणजे Yes. सरकारनंच दिलेली आकडेवारी आपण खरं तर Yes, यावर टेलिव्हिजन absolutely. स्क्रीनवर दाखवतोय. सर्वाधिक Yes. खर्च कुठे झालेला आहे महाराष्ट्रातल्या तिजोरीतला, कुणावरती हा खर्च झालेला आहे? आता जर तुम्ही पाहिलं हम्म. तर याच्यातला 81% म्हणजे टक्केवारी जरा जास्त सांगतो. हो हो. जर तुम्ही होम डिपार्टमेंट जर पाहिलं हम्म. तर त्यांचं खर्चाचं प्रमाण 48%, त्यांचं जेवढं बजेट केलं होतं त्याच्या तुलनेमध्ये जर पाहिलं बरं. तर. आणि रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट यांनी त्यांच्या बजेटेड पैकी 81% खर्च केलेला आहे. हम्म, 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 हम्म. रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट लक्षात घ्या. तर रेव्हेन्यू बरोबर. डिपार्टमेंट हे काय काम करतं हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, काय स्वरूपाचं काम त्यांच्याकडे असतं, हम्म, हम्म. तेव्हा ते काम ते चोख करतायत. आणि आता तुम्ही हा जर आता विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जर पाहिलं
हो. तर याला 36,122 कोटी रुपयाचा निधी आहे. विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये अंगणवाडीवर हे सगळं येतं. त्यांचे अनेक महिन्याचे पगार होत नाहीत. बरोबर आहे. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट पाहिलं तर त्यांच्या आशा वर्कर्सचे पगार करत नाही. परंतु या विमेन चाइल्ड मध्ये या लाडकी बहीण योजनेखाली या 36,000 पैकी 25,000 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत. 71% पैसे त्यांनी रिलीज केलेले आहेत आणि त्यातले खर्च साधारण 65% झाले आहेत. म्हणजे बरोबर त्या प्रपोर्शन मध्ये झालेले आहेत. म्हणजे या निवडणुकीसाठीच्या ज्या काही योजना आहेत हा हा त्या योजनांचा खर्च हे अगदी व्यवस्थित चालू आहे त्यांचा. परंतु त्यांना जो आपला महत्वाचा जो उच्चार्थ किंवा फूड अँड सिव्हिल सप्लाय हा जर तुम्ही घेतला 15,144 कोटी रुपयाचा त्याचं अलोकेशन आहे आणि त्यातला खर्च फक्त 396 कोटी झाला आहे. म्हणजे 2% फक्त त्याचा खर्च झाला. बरोबर. असं तुम्ही आता पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जर पाहिलं त्यातलं तर पब्लिक हेल्थ मध्ये बघा 24,729 कोटी रुपयाची तरतूद आहे. 17,408 रिलीज झालेले आहेत. 13,292 म्हणजे त्यांचा 53% खर्च झालेला आहे. म्हणजे साधारणपणे पब्लिक हेल्थ मध्ये जास्त म्हणजे कुठलंच असं तुम्ही म्हणू शकत नाही यांनी काम व्यवस्थित केलेलं आहे. आणि याच्यामुळे आपल्याला तुम्ही पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट घ्या उदाहरणार्थ. आता 45,500 सगळ्यात जास्त कशावर होतं तुम्ही विचारला तर 1,84,397 नक्की. हे फायनान्स डिपार्टमेंट. आता फायनान्स डिपार्टमेंट मध्ये काय खर्च दाखवतात ते तर मलाही अनभिज्ञ आहे मी. त्याचा फक्त 19% खर्च झालेला आहे. नक्कीच. आणि हे जर तुम्ही पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट तर 45,506 कोटी रुपयाचं अलोकेशन आहे. त्याला रिलीज 20,000 केलेले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये खर्च 1,473 कोटी रुपये झालेले. 3% फक्त खर्च झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की सार्वजनिक बांधकाम पब्लिक वर्क्स ज्याला आपण म्हणतो याचा म्हणजे योजनांचा खर्च ना. शेवटी योजनामध्ये सरकारला मोठ्या प्रमाणात पब्लिक वर्क्स मध्ये खर्च करावा लागतो. तिथं 3% खर्च झालेला आहे. आणि लाडक्या बहिणीसारख्या ज्या यांच्या निवडणुकीच्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती ते मोठ्या प्रमाणात कर सुटलेले त्याला प्रोव्हिजन देत आहेत. याचा अर्थ असा की प्रत्यक्षामध्ये तुम्ही जे खाती असतात त्याचे ऑपरेटिव्ह पार्ट असा आहे त्या खात्यांना अलोकेट केलेले असतात परंतु ते पैसे त्यांना प्रत्यक्षामध्ये दिले जात नाहीत. त्यांना सांगितलं जातं की आता आपण काही देऊ शकत नाही, थांबा, खर्च करू नका. म्हणून ते पैसे थांबलेले असतात. तेव्हा ही सरकारची आमचे माननीय महात्मा म्हणायला पाहिजे त्यांना आता कारण दुसरे काय माझ्या तोंडात शब्द येत नाही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलं की हे राज्य जे आहे ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती नाहीये. त्यांनी सांगावं की तुम्ही जेवढे बजेट केलेलं आहे त्याच्यापैकी 1/3 जेमतेम तुम्ही खर्च गेल्या 6 महिन्यापेक्षा जास्ती कालावधीमध्ये करू शकताय. हे का करू शकत नाही तुम्ही हा खर्च? बरोबर आहे अजित सर, तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुसरीकडे एका बाजूला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दोघांनी देखील राज्याच्या तिजोरीबाबत प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांचं देखील तेच म्हणणं आहे आणि आर्थिक ताण असल्याचं ते कबूल करतात. मात्र हा आर्थिक ताण नेमका आपल्या सगळ्यांवरती किती आहे? कारण महाराष्ट्र राज्य चालवण्याची जबाबदारी राज्यातल्या सर्वसामान्य जनतेनं या सरकारला दिलेली आहे. मात्र सरकारचा खर्च नेमका कुठे होतो ते अजित अभ्यंकर सर तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. तर राज्यातल्या जनतेलाही ते पटलं असेल की कुठे कुठे आणि किती खर्च होतोय याचा ताळमेळ ते स्वतः देखील या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहू शकतात. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात आणि या संदर्भात सविस्तर चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.